मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त हसवण्यासाठी व मनोरंजनासाठी आहे. अनिरुद्ध आणि वहिनी यांची कॉमेडी घेऊन येत आहे. चला तर पाहू. मॅम, हां येस. काल जे लग्न झालं त्या लग्नात नवरी मुलीचा मेकअप तुम्हीच केलता काय? हो मीच केलंय. मस्त केलता मेकअप. मी तिचा नवरा आहे. मी तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय. वाव, आयफोन. मला पण काल असंच वाटलं. हे प्रभू. सर, जीपे फोन पेचा जमाना आहे. रस्त्यावर पैसे सापडत नाही. स्पेशली धुणं धुताना आईला खिशात पैसेच भेटत नाही. तर तुमच्या पण घरी तुमचे खिसे चेक केले जातात का? घरातली माझे कपडे धुताना कधी किस्से चेक करत नाहीत, कारण त्यांना माहित आहे घरात मीच गरीब आहे. ते ना हो मॅडम, गुगल पे वर चॅटिंग केल्यावर पासबुकवर येत नाही ना होते? नाही नाही. बरं सर, तुमच्या घरातून तुम्हाला पॉकेट मनी किती मिळतो? आमच्या घरात अजून पॉकेट मनीची सिस्टीम नाही आली. दुकानात सामान आणायला पाठवतात, त्या सामानाच्या हिशोबात काहीतरी स्कॅम करावा लागतो. तोच आमचा पॉकेट मनी. मग तुमचा स्वतःचा इन्कम सोर्स काय आहे? हेच आपलं किरकोळ. आज बघा, आजीच्या मोबाईलचा ब्राईटनेस वाढवून दिला आणि तिला म्हणलं स्क्रीन चेंज करून आणल्या आणि 100 रुपये घेतले. उद्या आजीला आत्तीचा नाहीतर कोणाचा तरी फोन येईल, तेव्हा ते उचलायला माझ्याकडेच देत्या. तेव्हा फोन म्यूट करणार आणि सांगणार माईक खराब झालाय, माईक बदलून आणला पाहिजे. उद्या 200 रुपये मिळतात. सो गाईज, आता आपण आलोय गार्डन मध्ये आणि या गार्डन मध्ये कुठल्याही रॅन्डम व्यक्तीला आपण काही प्रश्न विचारू आणि त्याला वेड्यात काढूया. चला तर बघूया कोण वेड्यात निघतं. लेट्स गो. हॅलो सर, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. विचारा. थोडं पाणी घ्या, थंड व्हा. थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर वॉटर. पिलं पाणी? पाण्यामध्ये विष होतं. पाण्यामध्ये विष? पाण्यामध्ये विष होतं? इन्शुरन्स आहे तुमचा? नाही. आता फुकट मरू नका, इथं सही करा. तुमच्या कुटुंबाला पैसे भेटतील. हे प्रभू. टाइम नाही, लवकर आवरा. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला इन्शुरन्स भेटला आणि मला 30,000 रुपये कमिशन. ते विष? विष? मनुष्य हा कसा प्राणी आहे? मनुष्य एक असा प्राणी आहे जो झाडे तोडतो, मग त्याच्यापासून पेपर बनवतो आणि त्याच पेपरवर लिहितो झाडे लावा आणि झाडे जगवा. मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याला घरात हॉटेलसारखं जेवण लागतं आणि हॉटेलमध्ये घरातल्यासारखं. खरंय. मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याने विजेचा शोध लावला आणि स्वतःच बिल भरतो, स्वतःच करंट खाऊन मरतो. मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याला जनावर म्हटलं तर राग येतो, पण वाघ म्हटलं तर अभिमान वाटतो. खरं तर वाघ पण एक जनावर आहे. मनुष्य एक असा प्राणी आहे जो लहानपणी अंधाराला घाबरायचा, आता लाईट बिल बघून उजेडाला घाबरतोय. जीएफ आहे तुम्हाला? जीएफ? ग्रँडफादर कधीच देवाघरी गेले. सर, गर्लफ्रेंड. अच्छा. समजा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला कॉल मेसेज करणं विसरली, तर तुम्ही काय कराल? मॅडम, लोकांची गर्लफ्रेंड असेल जी कॉल मेसेज करायला विसरून गेली असेल. माझी तर जन्म घ्यायलाच विसरून गेला. नमस्कार सर, नमस्कार. आमचे भावी सरपंच. बरं, मला सांगा, तुम्ही निवडून आल्यावर काय काय कामं करणार, जरा आमच्या जनतेला कळू द्या. मला सांगा, रेल्वेच्या जनरल डब्याची कॅपॅसिटी किती असते? 90 लोकांची. बरोबर. आणि त्यात बसतात किती? 200 ते 250 लोक. टू व्हीलर वरनं ट्रिपल सीट गेलं की फाईन. मी निवडून आलो की ट्रिपल सीट फ्री. हेल्मेट नसलं की फाईन मारतात. का? तर आपल्या सुरक्षितेसाठी सरकार आपल्यावर फाईन मारत. मी निवडून आलो की त्याच फाईनच्या पैशातून तुम्हाला हेल्मेट देणार. मी कामं केलेली तुम्हाला कसं समजणार? कसं? रिक्षामध्ये बसून सहजपणे तुम्ही लिपस्टिक लावणार ना, त्यावेळी समजायचं की रस्त्याची कामं झाल्यात. सरपंचाला एका महिन्याचा पगार 4,000 असतो, मग तो एका वर्षात फॉर्च्युनर कशी काय घेतो? हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही मला बहुमतांनी सरपंच करा. एकच वादा, अनिरुद्ध दादा. तर सर, आताची तरुण पिढी एवढी त्रासलेली का आहे? आत्ताच्या तरुण पिढीनं स्वतःची वाट स्वतः लावून घेतलेली आहे. आत्ताची तरुण पिढी बदामाचं लोशन लावते, बदामाची क्रीम लावते, बदामाचं तेल लावते आणि खाते काय? गुटखा. आणि सेव्हिंगच्या नावाखाली फक्त यांच्याकडे रील सेव्ह आहेत.
तरुणपणामध्ये रक्त सळसळत असतं. त्या सळसळत्या रक्ताचा वापर तरुणांनी कामासाठी केला पाहिजे. ही पोरं पोरी पटवण्याच्या मागे लागतात. अरे माझी केस पिकली, माझा अनुभव सांगतो. या जमान्यात सिंगल पोरगी शोधणं म्हणजे डायनासोर शोधण्यासारखं आहे. साहेब, हा बोल ना. त्याच्यामध्ये काय लिहिलंय थोडं वाचून दाखव. अरे याच्यामध्ये बघ, माझं शेजारणीसोबत 1 वर्ष झालं लफडं आहे आणि ते माझ्या बायकोला अजून माहीत नाही. आता हे ऐका. माझं शेजारणीसोबत 1 वर्ष झालं लफडं आहे आणि ते माझ्या बायकोला अजून माहीत नाही. जर या महिन्यापासून 5,000 रुपये पगार वाढवला नाहीसा तर वहिनीला पाठवणार. सकाळी सकाळी गॅसवर कुकर ठेवला, त्याच्यासोबत एक फोटो घेतला आणि पोस्ट केला. कॅप्शन मध्ये लिहिलं, बायको माहेरला गेल्या, मला चहा बनवायचा आहे, किती शिट्ट्या देऊ? आणि त्यावर कमेंट आल्या. पहिली कमेंट आली, वेडा आहेस का, चहा कुकर मध्ये नाही बनवत, कढईत बनवतात. आणि दुसरी कमेंट आली, एवढं करण्यापेक्षा इस्त्री केलेली कपडे घाल आणि पोरगी बघायला जा, चहा सोबत पोहे पण भेटतील. आणि तिसरी कमेंट होती, पावसाळ्याचे दिवस आहेत, आमच्या इथल्या नदीत सगळा चाच झालाय, कुकरभर घेऊन जा. मग मी बायकोला फोन केला आणि सर्व काही सांगितलं आणि ती म्हणाली, अहो ती लोक तुम्हाला चुकीचं सांगत आहेत. मी सांगते तुम्ही तसं करा. थोडं दूध घ्या, थोडी चहा पावडर घ्या, थोडी साखर घ्या आणि तोंडामध्ये टाकून गॅसवर बसा आणि गॅस चालू करायला विसरू नका. छी, तुम्ही दारू पिता? आजच्या आज बंद करा, नाहीतर लवकर देवाघरी जाल. मग मॅडम गुळ खाल्ला तर चालतोय? हा, गुळ आरोग्यासाठी चांगला आहे, खा. आणि द्राक्ष आणि संत्री खाल्ले तर चालतात? हा, खा. आणि ड्राय फ्रुट्स खाल्ले तर चालतात? हा, खा. पाणी पिलं तर चालतंय का? हो, पिऊ शकता. मग यालाच मिक्स करून दारू बनते, मग ते का नाही पिऊ शकत? बरं मला सांगा, मी बिल्डिंगच्या वर उभी आहे आणि तुम्ही बिल्डिंगच्या खाली आहे, मी तुम्हाला वरून 1 ग्लास माती फेकून मारली तर ती तुम्हाला लागणार का? मॅडम माती कशी लागणार, ती तर हवेतच उडून जाईल. आणि 1 ग्लास पाणी फेकून मारलं तर? मॅडम पाणी पण नाही लागणार हो. माती आणि पाणी त्याला मिक्स करून, त्याला भाजून, त्याची वीट तयार करून ती फेकून मारली तर? म्हणून दारू पिऊ नका. ਤੂੰ ਨਾ ਜਾਣਦੀ ਕਾਰੋਬਾਰ ਨਹੀਂ ਜਲਦੀ ਨੰਬਰ ਪਲੇਟ ਲੱਗੀ ਕਾਰ ਦੀ ਸਾਰੇ ਯਾਰ ਨਹੀਂ ਬੈਠੇ ਬਾਹਰ ਨਹੀਂ ਕੱਢੇ ਜਾਨ ਨਹੀਂ ਜੋ ਲੱਗਾ ਡੱਕ ਬਣਾ